नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर इथे ताईंनो, आज मी किचनची पूर्ण साफसफाई करणार आहे. म्हणजे साफसफाई म्हणजे स्टाईल जे आहेत सगळ्या लाद्या पुसून काढणार आहे. कारण भाज्यांना फोडणी वगैरे देतो तर मग पिवळे डाग लादीला पडतातच आणि शिवाय पांढरी लादी आहे माझी, त्याच्यामुळे लवकर खराब वाटते पण दिसून येत नाही. पण बारीक पिवळे डाग आपल्याला जेव्हा आपण स्वच्छ करतो ना त्यावेळेस मग इथे ते स्वच्छ केल्यानंतर कळतं की ज्या साईडला आपण व्यवस्थित स्वच्छ केलेलं आहे त्या साईडला एकदम क्लीन आणि शायनिंग चमकायला येते आणि दुसऱ्या बाजूला किती पिवळसर भाग दिसतो तर आणि कापड पण आपल्याला खराब झालेलं वाटतंच. तर 15 दिवसातून महिन्यातून एक फळका आपण मारायला काही हरकत नाही किचनला. कारण आज करू उद्या करू तसं करण्यामध्ये हे काम राहूनच जातं. तर मग जेव्हाचं तेव्हा केलेलं ते बरं पडतं की ज्या वेळेला आपल्याला असा थोडाफार टाईम भेटला त्यावेळेस आपण हे सगळं क्लिनिंग जर आवरून घेतलं तर घर स्वच्छ पण आणि छान पण दिसतं. तर मी इथे रिनचं जे माझं कपड्यांचं लिक्विड होतं कपड्यांसाठी मी जे वापरते तेच मी इथे पाण्यामध्ये घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आपल्या साध्या कापडाने मी पुसून घेणार आहे. सगळं खूप छान स्वच्छ होतं याच्याने, एकदम मस्त क्लीन होतं. वरच्या साईडला जे कॅबिनेट आहेत बनवलेले ते पण याच्यानेच पुसून घेतले. ह्या साईडचे जास्त खराब होतात कारण माझ्या किचनमध्ये चिमणी वगैरे लावलेली नाही आहे मी आणि वरती मी मुद्दामच कॅबिनेट केलं नाही कारण गॅसचा वर मला नको होतं आणि जेव्हा आपण फोडणी देतो त्यावेळेस मग सगळं तिथे खूप पिवळे डाग पडतात आणि ते पुसायला खूप जड जातं. मग तेवढं व्यवस्थित आपल्याकडून जसं क्लीन होईल त्याप्रमाणेच मग मी व्यवस्थित फर्निचर घरामध्ये करून घेतलं. म्हटलं एवढं सगळं करून ते स्वच्छ वेळोवेळी करणं ते पण खूप गरजेचं असतं. मग मी फक्त एकाच साईडला क्रॉकरी युनिट काढून घेतला आहे छोटासा आणि फक्त वरचे कॅबिनेट केलं आणि सगळं किचन मी सुटसुटीतच ठेवलेलं आहे जेणेकरून साफसफाई करण्यासाठी आपल्याला जास्त त्रास पण व्हायला नको. हा आपण विचार करताना आपण सगळ्या वस्तू करून घेतो पण ते स्वच्छ करण्यासाठी आपल्याला जवळ किती वेळ आहे किंवा हे आपल्याकडून होतंय का ते पण खूप गरजेचं असतं. तर असं इथे वरच्या साईडने पण मी इथे व्यवस्थित पुसून घेतलं. छान निघतं या लिक्विडने. अगदी जे तेलकट डाग पिवळे असतात ना खूप छान निघून जातात आणि एकदम क्लीन होऊन जातं फर्निचर पण आणि लाद्या पण किचनच्या. तर किचनवर चढून मी अशी दर 15 दिवसानंतर ही किचनची लादी अशी स्वच्छ करून घेते. म्हणजे दिसायला पण आपल्याला छान वाटतं आणि कोणी आलं गेलं ते असू द्या पण शेवटी एक आहे की आपण स्वच्छ केलेली वस्तू आपल्याला चांगली वाटते आहे ना, आपल्याला किती त्या गोष्टीचं समाधान वाटतंय ना ते जास्त महत्त्वाचं असतं. तर दुपारच्या वेळेला आहे ना असं थोडंफार आपलं असला वेळ तर मग ही अशी क्लिनिंग त्यावेळेस करून घ्यायची कारण जास्ती वेळ लागत नाही. हे सगळं करण्यामध्ये मला फक्त 1 ते 1.5 तास लागला होता. 1 ते 1.5 तास आपण सहजच दुपारच्या वेळेला काढू शकतो. सकाळी मी काय केलं, पटापट सगळं घरातलं जेवणाचं आवरून घेतलं. सगळ्यांची जेवणं वगैरे झाली आणि मग त्यानंतर मग संपूर्ण किचन अगोदर मी स्वच्छ करून घेतलेला होता, ओटा माझा गॅसचा, आणि मग मी या क्लिनिंगला लागली. कारण जेवण जर आपलं राहिलेलं असलं तर मग परत बाकीचे लोक जेवणाचं झालं की नाही किंवा मुलांना पण भूक लागून जाते. मग परत आपलं हे कामाचा लोड, कारण हे काम आवरल्यानंतर खूप थकवा येतो. थकवा आल्यानंतर मग जेवण बनवायला नकोसं वाटतं आणि आपला पण मूड ऑफ झालेला असतो, थोडासा आराम करावा असं वाटतं. तर सुरुवातीला म्हटलं अगोदर जेवणाचं मी हे काम आवरून घेते, जेवण बनवायचं आणि किचनचं क्लिनिंग घरातलं सगळं आवरून घेतलं, लादी वगैरे. आणि मग नंतर दुपारी जेव्हा मला थोडा वेळ भेटतो तेव्हा त्या टायमिंगला मग मी एक्स्ट्राची कामं ही एक दिवस असं वारानुसार ठरवूनच घेतलेलं आहे की आज मला किचनचं क्लिनिंग करायचं आहे, आज मला बाल्कनीचं क्लिनिंग करायचं आहे किंवा आज मला मंदिराचं क्लिनिंग करायचं आहे, देवघर माझं स्वच्छ करून घ्यायचं आहे किंवा स्वतःची कपडे वगैरे मला आवरून घ्यायचे आहेत, ते इस्त्री करायचे आहे, ते व्यवस्थित ठेवायचं आहे. मी प्रत्येक वाराला माझं एक काम ठरवून घेते आणि एक दिवशी एक काम करत राहते. कारण एकाच वेळी आपण सगळं करायचं म्हटलं तर मग आपल्यावर खूप लोड येतो आणि ते काम आपल्याकडून होत नाही. तर त्यामुळे आपण रोजचे रोज जर एक कामाची अशी सवय करून घेतली तर आपल्याला पण त्या कामाचं लक्षात पण राहतं आणि वेळच्या वेळी आपलं काम पण होऊन जातं आणि आपल्याला थकवा पण येत नाही त्या गोष्टींचा आणि घर आपलं इतकं छान सुंदर मोकळं आणि स्वच्छ दिसतं. मेन म्हणजे एक आहे, जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे, ही जी आपण म्हणतो ना ती काही खोटी गोष्ट नाही आहे. तर ते खरंच आहे.
माणसाजवळ पैसा किती आहे किंवा घर किती सुंदर आहे यापेक्षा जास्त ते घर छोटं जरी असलं तर ते ठेवलेलं कसं आहे किंवा त्या गोष्टी मॅनेज कशा केल्या आहेत किंवा ते स्वच्छ किती आहे हे जास्त महत्त्वाचं असतं. जरी आज तुम्ही लाखो रुपये कमवत असाल आणि तुमच्या घरामध्ये जर अस्वच्छता असेल किंवा घाण असेल तर ते समोरच्या व्यक्तीला तिथे बसू पण नाही वाटणार. आणि जरी तुमचं घर स्वच्छ, नीटनेटकं, मोकळं, सुटसुटीत, प्रत्येक गोष्ट जागेवर व्यवस्थित असली, भलेही त्या घरामध्ये काही नसू दे, पण कसं आहे त्या घरामध्ये गेल्यानंतर आपल्याला फ्रेश किती वाटतंय किंवा किती चांगलं वाटतंय हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि जर घरामध्ये भरपूर वस्तू, भरपूर सुखसुविधा आहेत किंवा भरपूर पैसा कमवत आहेत आणि घरामध्ये जर गेल्यानंतर आपल्याला जशी नकारात्मकता वाटते किंवा घाण जी आपण व्यवस्थित स्वच्छ ठेवत नाही, काही नाही, तर त्या ठिकाणी आपल्याला बसूसुद्धा वाटत नाही किंवा पाणी देखील पिऊ वाटत नाही. तर तसं न करता आपण एक एक दिवस ठरवून घ्यायचा. आपल्याने नाही होत तर मग एक एक दिवस ठरवून आपण एक एक काम दिवसाला आपण करू शकतो. भलेही कोणी आपल्या घरी येवो न येवो, पण आपण ते बघितल्यानंतर आपल्याला किती ते प्रसन्नता वाटते किंवा त्या गोष्टीचं आपल्याला किती समाधान वाटतंय की आज माझं हे काम झालं, आज मी हे व्यवस्थित करून घेतलं, आज मी माझ्या घरातला हा कोपरा स्वच्छ करून घेतला. तर त्या गोष्टीचं जे समाधान आपल्याला वाटतं ना, त्यापेक्षा मोठा आनंद काहीच नाही. असं तरी मला वाटतं की एक दिवस तरी आपण एक ठरवून घ्यायचा आणि प्रत्येक दिवशी आपल्या घरातला एक एक कोपरा स्वच्छ करून घेतला तर नक्कीच आपलं घर स्वच्छ राहण्यासाठी मदत होईल आणि आपलं घर पण नीटनेटकं दिसेल. तर असं तुमच्याशी गप्पा मारत मारत माझं एका साईडचं संपूर्ण किचन स्वच्छ करून झालेलं होतं पुसून. आता दुसऱ्या साईडचं पण पुसत आलं तर छान निघालं घर आणि मस्त चकाकतं आहे. तुम्हाला आता दिसतंच आहे. आणि हे जास्त माझं खराब झालेलंच नसतं कारण मी दर 15 दिवसातून हे पुसूनच घेते. तर असं नाही की कामाला लागलं म्हणजे फक्त कामच करत राहायची. मध्ये थोडासा ब्रेक घ्यायचा, थोडीशी विश्रांती घ्यायची, आपल्या स्वतःच्या जीवाकडे पण बघायचं आपल्याने किती होतंय. तर मी ते उसाचा रस पिते. सिद्धीचे पप्पा सिद्धीला घ्यायला गेले होते स्कूलमध्ये. तिची 3 वाजेला स्कूल सुटणार होती तर येताना ते उसाचा रस घेऊन आले. मला न सांगताच त्यांनी आणलेला होता. म्हटलं चला आता थोडासा मध्ये ब्रेक घेऊ, थोडा आराम पण होईल आणि एनर्जी पण भेटेल आपल्याला तेवढीच कामं करण्यासाठी. तर मग मी थोडासा ब्रेक घेऊन उसाचा रस पिऊन घेतला आणि परत मग पुन्हा मस्तपैकी एनर्जी आली आणि पुन्हा मग किचन स्वच्छ साफसफाईला लागली आणि मग संपूर्ण लाद्या इथे माझ्या स्वच्छ पुसून झाल्या किचनच्या. तर या साईडचं जे किचन आहे ना तिकडे जास्त खराब होत नाही किंवा घाण वगैरे तिकडे जास्त होत नाही, चिकटपणा पण येत नाही, त्याला जास्त स्वच्छ करायची काही गरज नाही पडत कारण फोडणी वगैरे एका साईडला त्या साईडलाच येते. इकडे माझं जास्त काम पडत नाही. मला हा ओटा फक्त मोकळा आणि सुटसुटीतच आवडतो ठेवायला. तर इकडे काही जास्त घाण नसते. हा ओव्हन पण मी रोजच इकडे सरकवून त्याच्या खाली पुसून घेते. ज्या वेळेस मी जेव्हा इकडचं किचन धुते किंवा गॅस धुते ना त्यावेळेस अगोदर हा किचन मी पुसून घेते कापडाने आणि मग जेवणाचं वगैरे माझं जे काढून घेतलेलं असतं ते मग मी सगळं ह्या साईडला शिफ्ट करते आणि संपूर्ण तो ओटा मोकळा करून त्या साईडचं किचन मग धुवून घेते. याला मात्र रोज पुसते. याला काही धुवायची गरज पडत नाही कारण एवढा खराब होत नसतो हा. एक फडकं जरी मारलं रोजचं तरी धूळ वगैरे स्वच्छ होऊन जाते आणि छान क्लीन दिसतो. मिक्सरला पण रोजच्या रोज फडकं मारून घेते म्हणजे तो तितकाच छान दिसतो आणि व्यवस्थित पण राहतो. मग जास्त डाग वगैरे पडत नाही कारण आपण काही मसाला वाटण वगैरे करतो तर मग खराब होतोच आणि नाही जर त्याला पुसलं तर मग त्याची पण अवस्था बघावीशी वाटत नाही. त्याच्यामुळे त्याला पण रोजच्या रोज व्यवस्थित स्वच्छ करणं तेवढंच महत्त्वाचं असतं. त्यानंतर फ्रीज किचन स्वच्छ झाल्यानंतर म्हटलं आता पाणी चेंज करून घेतलं. दुसरं पाणी घेऊन त्याच्यामध्ये परत लिक्विड घातलं थोडंसं आणि फ्रीज, ओव्हन, मिक्सर आणि सगळं फर्निचर याच्याने आता क्लीन करून घेते. त्यासाठी पाणी चेंज करून घेतलं आणि फ्रीजच्या वरची पण धूळ वगैरे होती ती व्यवस्थित स्वच्छ करून घेतली आणि ते पण आवरून घेतलं. हे जरी रोज आपण आवरत असलो ना तरी याच्यावर धूळ होतेच, पण ती रोजच्या रोज स्वच्छ करण्यासाठी आपल्याला मोजून 10 मिनटं देखील लागत नाही. असं दुसरी बरीचशी कामं किंवा बरेचसा वेळ आपला असाच जातो वाया की ते 10-10, 15-15 मिनटं आपण अशीच वाया घालवतो. त्यापेक्षा अशा प्रकारे आपला नको तिथे वेळ घालवण्यापेक्षा किंवा नको ते विचार मनामध्ये आणण्यापेक्षा ही आपल्या कामांमध्ये किंवा आपल्याला जे आवडतं ते करण्यामध्ये जर आपण आपलं मन लावून घेतलं
तर आपलं मन नक्कीच लागेल आणि प्रसन्न पण आपल्याला वाटेल, किंवा जी उदासीनता, जी निगेटिव्हिटी आपल्यामध्ये तयार होते, आपण सतत नको त्या गोष्टींचा विचार करत राहतो, त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचा हा एक मार्ग आहे, की आपल्याला जे आवडतं मस्तपैकी छान आपल्या आवडीचं म्युझिक लावून द्या किंवा काही लावून द्या आणि मस्त असे कामं डेलीचे करत राहा घरातले. तर अजून जास्त एनर्जी येते कामांची आणि अजून उत्साह वाढतो आणि घर पण आपलं नीटनेटकं, सुंदर, स्वच्छ, मोकळं, सुटसुटीत वाटतं दिसायला. आपल्या मनाला समाधान म्हणून आपण जर हे केलं रोजच्या रोज, तर नक्कीच नको ते विचार आपल्या डोक्यातून बाहेर पडतील आणि आपण आपल्या स्वतःला कसं बिझी करून घ्यायचं किंवा स्वतःला इतर गोष्टींपासून कसं लांब न्यायचं ते आपल्याच हातात असतं, फक्त आपण ते वेळेवर करून घेत नाही, हे मात्र आपली चूक असते. तर नको त्या गोष्टींमध्ये डोकं घालण्यापेक्षा आपलं कोणत्या गोष्टींमुळे आपलं चांगलं होणार आहे त्या गोष्टींचा विचार करणं आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. संपूर्ण किचनच्या ट्रॉल्या वगैरे सगळं बाहेरून पुसून झालेलं होतं. तुम्ही बघू शकता किती छान चमकतायत तर आणि शायनिंग दिसतेच आहे तुम्हाला. त्यानंतर मग मी या किचनच्या स्लायडिंग साफ करून घेतल्या, पुसून घेतल्या. याच्याने ह्या ज्या स्लायडिंग आहेत ना, हे काच आहेत ना, खूप छान आहेत. यांना जास्त पुसायची गरज नाही पडत. म्हणजे यांना मी 15 दिवसातून किंवा महिन्यातून एकदा असं कापड फक्त मारून घेते. जे बाहेरच्या रूमच्या आहेत हॉलमधले ते काच खूप लवकर खराब होतात आणि त्याच्यावर खूप सारी धूळ पण, आणि हात लावला तरी त्याच्यावर लगेच तसंच उमटून जातं. तर हे खूप बेस्ट आहेत. हे आम्ही बदलवून घेतलेले आहेत. ते जे बाहेर आहेत ते आधीचेच आहेत. तर त्याच्यामुळे याच्यात ते जे बाहेरचे काच आहेत ना, त्याच्यामध्ये बाहेरून रात्रीचं सगळं आतलं दिसतं. पण हे आम्ही त्याच्याचमुळे चेंज करून घेतलं, की जेवण वगैरे बनवताना लाईट लावला ना, की आतलं सगळं बाहेर दिसतं. त्याच्यामुळे मग मी हे जे वेगळे काच लावून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये बाहेरच्याला आतलं काहीच दिसत नाही. आणि मेन म्हणजे पुसण्यासाठी खूप सोपे आहेत. यांना जास्त काही स्वच्छ करायची गरज नाही पडत. जेवढी बाहेरच्या आणि बेडरूमच्या काचांना जितकं स्वच्छ करायची गरज पडते तितकं यांना जास्त स्वच्छ करायची गरज पडत नाही. खूप छान आहेत हे काच. तरी ते संपूर्ण किचन तुमच्याशी बोलत बोलत माझा पुसून झालेला होता. तुम्ही बघू शकतात किती छान, मस्त, सुंदर, सुटसुटीत, मोकळा आणि स्वच्छ असा किचन पुसून झालेला होता माझा. इथे घर मात्र चमकते, पण अवतार मात्र बघण्यासारखा झालेला होता. खूप दमली होती हे सगळं पुसत स्वच्छ करत करत. 1 ते 1.5 तासामध्ये माझं संपूर्ण किचन स्वच्छ झालेलं होतं. हे सगळं दाखवण्यामागे फक्त माझा एकच हेतू होता, की माझ्या अशा ज्या बऱ्याचशा ताई आहेत किंवा माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांना कमेंट करता येत नाही, पण ते माझ्या व्हिडिओ बघतात आणि ते मला कॉल करून सांगतात, की खरंच सुनीता तू जे करते ना ते बघितल्यानंतर मला खूप पॉझिटिव्ह वाटतं. मी एक पण दिवस तुझा व्हिडिओ मिस नाही करत, रोज बघते आणि तू जे काम केलेलं असतं ना दुसऱ्या दिवशी मी तेच काम करते आणि त्यामुळे मला खूप छान वाटतं. आणि तुझी रेसिपी म्हणा किंवा काही म्हणा, तर मी दुसऱ्या दिवशी तीच रेसिपी करून बघते. कदाचित उद्या माझ्या बऱ्याचशा मैत्रिणी किचनची क्लिनिंग काढतील, साफसफाई काढतील. बस हाच माझा हेतू होता, बाकी काही नाही. किचन इथं मस्त छान पुसून झालेलं आहे आपलं. तर नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर आपला व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.